राहुरी शहरातील करपे एस्टेट येथे नितीन कोडे यांच्या घरात आज दुपारच्या वेळी अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या दोन छोट्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी मुलीच्या आजीने आगीत जाऊन आपल्या नातींना सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेत आजी भाजून जखमी झाल्या आहेत. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील करपे एस्टेट येथे नितीन कोडे यांचे घर आहे. दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान कोडे यांच्या घरात अचानक आग लागली. यावेळी दोन छोट्या मुली आगीत अडकल्या होत्या. त्यावेळी घरात इतर कुणीही नव्हते. मुलींची आजी मनीषा कोडे ह्या बाहेर गेल्या होत्या. त्या घरी गेल्या तेव्हा त्यांना घरात आगीचा भडका दिसला आणि त्यांच्या दोन नाती जीवाच्या आतंकाने आरडाओरडा करीत होत्या. त्यावेळी मनीषा कोडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीत गेल्या आणि आपल्या दोन्ही नातींना सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेत मनीषा कोडे ह्या भाजून जखमी झाल्या. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मनीषा कोडे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि कोडे यांच्या घरातील आग पाणी टाकून विझवली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत कोडे यांच्या घरातील सर्व गृहोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्रशासनाने घटनेचा पंचनामा करून कोडे कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी तसेच दिलीप गोसावी, अक्षय गोपाळे, बाळासाहेब वराळे, गणेश आघाव, अक्षय कडू, अश्विन फुलसौंदर, लखन चव्हाण, मिलिंद हरिचंद्रे आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15, राहुरी. अरे 1:30च्या दरम्यान शाळेतून घरी आले तेव्हा माझ्या घरातनं भरपूर धूर बाहेर चाललेला होता. झालेलं असं की बाहेर जी वायर आहे ती वायरमुळं बाहेर वायरला बाहेरचा आवाज आला आणि इथे सोफ्याला शॉर्ट सर्किट झालं. खूप आग लागलेली होती आणि माझ्या दोन पोरी माझ्या सासूबाई घरात होत्या. अक्षरशः माझ्या सासूबाईंना खूप दुखापत झालेली आहे आणि पोरी खूप घाबरलेल्या आहे. पोरींना सुद्धा खूप चटका बसलेला आहे आणि घरात पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. सोफा हॉलमध्ये हॉलमध्ये सोफा, देवघर, फॅन, टीव्ही म्हणजे घरात हॉलमध्ये पूर्णच नुकसान झालेलं आहे. वस्तू सगळ्या जळालेल्या आहे. लाईट कमी जादा झालीये आणि अचानक जाळ निघलाय वायरी मधून, स्ट्रोक बसला त्याच्यामध्ये मुळे सगळ्या वायरींनी पेट घेतलाय घरातल्या. तिच्या चेहऱ्यावर, हातावर, बितावर सगळीकडे आग लागली. हॉस्पिटलला सध्या उपचार चालू आहे. मनीषा नितीन कोरडे, माझी आई मनीषा नितीन कोरडे यांना चेहऱ्याला, बिऱ्याला, हाताला, बिताला दुखापत झालेली आहे आणि चटके बसले आहेत. माझ्या दोन मुली पण होत्या घरात, त्यांना पण चटके बसलेले आहेत.